महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दौलतगडाला गतवैभव मिळवून देण्यासाठी शेकडो हात सरसावले। शिवभक्तांच्या श्रमदानातून इतिहासाला नवी उभारी। उन्हाच्या तडाख्यातही शेकडो दुर्गसेवकांचे श्रमदान। ऐतिहासिक वैभव पुनर्स्थापनेसाठी रॉयल रायगडकर आणि दौलतगड प्रतिष्ठानची संयुक्त मोहीम। स्वराज्याच्या इतिहासातील महत्त्वाचा वारसा असलेल्या दौलतगडाच्या संवर्धनासाठी पुन्हा एकदा शिवभक्त आणि दुर्गप्रेमी एकवटले आहेत। अनेक वर्षांच्या दुर्लक्षामुळे पडझडीच्या छायेत गेलेल्या या ऐतिहासिक गडाला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने दासगाव येथील दौलतगड प्रतिष्ठान आणि रॉयल रायगडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य श्रमदान मोहीम राबविण्यात आली। 1 मे आणि 30 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत शेकडो दुर्गसेवकांनी प्रखर उन्हाची पर्वा न करता गड संवर्धनासाठी दिवसभर श्रमदान केले। हर हर महादेवच्या जयघोषात पार पडलेल्या या उपक्रमाने इतिहास संवर्धनाच्या कार्याला नवी ऊर्जा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले। प्रशासकीय स्तरावर अपेक्षित संवर्धनात्मक उपाययोजना न झाल्याने दौलतगडाची अवस्था दिवसेंदिवस खालावत होती। ही बाब लक्षात घेऊन दौलतगड प्रतिष्ठानने 4 वर्षापूर्वी गडाच्या पुनरुत्थानाचा संकल्प केला। त्यानंतर नियमित स्वच्छता मोहीम, ऐतिहासिक अवशेषांचे जतन, परिसर विकास, वृक्ष संवर्धन तसेच शिवजयंतीपूर्वी आयोजित करण्यात येणारा भव्य मशाल महोत्सव अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून गड संवर्धनाचे कार्य सातत्याने सुरू ठेवले आहे। या श्रमदान मोहिमेदरम्यान गडावरील मुख्य चौथऱ्याची दुरुस्ती करण्यात आली। तसेच प्राचीन जलव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तलावातील साचलेला गाळ काढून नैसर्गिक जलस्रोत मोकळे करण्यात आले। त्यामुळे भविष्यात गडावरील पाणीसाठा आणि जलसंवर्धनाला चालना मिळणार आहे। मोहिमेतील सर्वाधिक आव्हानात्मक काम म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराजवळील कोसळलेले अवजड ऐतिहासिक दगड पुन्हा त्यांच्या मूळ जागी बसवणे होय। नियोजनबद्ध कार्यपद्धती, मानवी साखळी आणि सामूहिक श्रम यांच्या बळावर दुर्गसेवकांनी हे कठीण काम यशस्वीरित्या पूर्ण केले। गडाच्या ऐतिहासिक वास्तुरचनेच्या जतनाच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जात आहे। दौलतगड संवर्धन मोहिमेने आता केवळ श्रमदान उपक्रमाचे स्वरूप ओलांडून इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या व्यापक लोकचळवळीचे रूप धारण केले आहे। युवक, शिवभक्त, इतिहास अभ्यासक आणि दुर्गप्रेमी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी होत असून गडाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात आणखी व्यापक स्तरावर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला जात आहे। स्वयंसेवकांच्या अथक प्रयत्नांमुळे गडाचे स्वरूप बदलत असले तरी कायमस्वरूपी संवर्धनासाठी शासनाचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिक आणि दुर्गप्रेमींनी व्यक्त केले। पुरातत्व विभाग, पर्यटन विभाग आणि संबंधित यंत्रणांनी दौलतगडाच्या जतनासाठी विशेष संवर्धन आराखडा तयार करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। याबाबत बोलताना दौलतगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निलेश निवाते म्हणाले, इतिहास आणि सांस्कृतिक वारसा जपणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे। दौलतगडाचे संवर्धन हे केवळ एका संस्थेचे कार्य नसून संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे। शासनाने या ऐतिहासिक वारशाची गांभीर्याने दखल घेऊन संवर्धनासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत। दौलतगडाच्या पुनरुत्थानासाठी उभी राहिलेली ही लोकचळवळ भविष्यात गडाला त्याचे हरवलेले ऐतिहासिक वैभव पुन्हा प्राप्त करून देईल असा विश्वास इतिहासप्रेमी आणि दुर्गसेवकांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी मितेश नवले, तृप्ती भोईर, महाड।